आजने माता न फिरे मधारी आजने
हाजीने माता नखरे माघारी हाजीने माता नखरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररिघी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म बळीयांचा अंग संग झाला बळीयांचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे घररिघी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म पांडुरंगा करू प्रथम
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभू पवन झालो चरणी हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच घर रेखी झाले पत्तरानी बळे गोविले सावळे परब्रह्म बळियांचा अंगसंग झाला आता बळियांचा अंगसंग झाला आता नाही भय चिंता घर रेखी झाले पत्तरानी बळे गोविले सावळे परब्रह्म आजची जी काय तिथी सर्वांना परिचित आहे माहित आहे राष्ट्रसंत ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा आजचा दिवस म्हणजे वाढदिवस आज पूर्ण 1 वर्ष झालं आणि आजची जी काही तिथी आहे सर्वांना माहिती आहे की आज धर्मनाथ बीज आहे किंवा ज्या दिवशी धर्मनाथाला अनुग्रह झालेला दिवस आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अनुग्रह झालेला तो दिवस त्या निमित्ताने जी काही या ठिकाणी आपण गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठा केली आणि त्या प्राणप्रतिष्ठेच्या थोडक्यात त्याला नाव दुसरं पण आहे वर्धापन दिन म्हणतात आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तुम्ही आपण जे काही 1 वर्षानंतर एकत्र येत आहोत पूर्ण 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाच्या नंतर तुमच्या आपल्या जगात गाठीभेटी झालेल्या आहेत जे आपण सांगत होत कार्यक्रमामधून तुम्हाला जास्त या ठिकाणी काही सांगणार नाही परंतु जे काही सत्पुरुषांनी महात्म्यांनी लिहून ठेवलेलं आहे मनुष्य देह दुर्लभ गोष्ट आहे आज आहे उद्या नाही आणि तशीच वस्तुस्थिती जी काय आहे ती आपल्या समोर 1 वर्षापासून जी आहे ती निदर्शनास आलेली आहे सर्व काही गोष्टी जी आहेत त्या ज्ञात तुम्हाला आपल्याला झालेल्या आहेत जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल श्रवण केलेलं असेल इतरांना सांगितलेलं असेल संतसंग केलेला असेल तर ते आज आपल्याला पूर्ण 1 वर्षामध्ये जी काय आहे ते निदर्शनास आलेलं आहे अनुभूतीस आलेलं आहे कारण जी काय आपण प्रमाण ऐकले असतील सांगितले असतील साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे की माणसाची नो गॅरंटी क्षणभंगूर नाही भरवसाचा साखोरे सावध थोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फसा पुढे हुशार आहे वळसागा अगोदर हे करा आणि नंतर दुसऱ्या गोष्टी करा असा सत्पुरुषांचा इशारा आहे तुम्हाला आपल्याला म्हणून या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमासाठी जो काही निवडलेला आपण अभंग आहे ज्यांना जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत देहुनिवासी असे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग तुम्हा संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवा सुरू होण्यापूर्वी थोडासा अल्पपरिहार द्यायचा क्लासा या ठिकाणी जी काय हा कार्यक्रम या कार्यक्रमाची जी रूपरेषा त्याचे संयोजक नियोजक कारण याचं जे श्रेय आहे खूप मोठं श्रेय तुम्हाला सांगतो कारण सत्पुरुषांचा कार्यक्रम करणं भगवंताने एक ठिकाणी भागवतामध्ये वर्णन केलेले तुम्हाला सांगतो कृष्ण भगवंताने अर्जुनाला उद्धवाला उपदेश करत असताना एक वेळेस ईश्वर सांगतात की माझी जयंती नाही साजरी केली तरी चालेल परंतु संतांची सत्पुरुषांची जी काही पुण्यस्मरण म्हणा त्या पुण्यस्मरणाने जी केलेली ती सेवा
ती भगवंताला खूप प्रिय आहे असं भागवतामध्ये वर्णन आहे बघा. आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे जी काही साजरी करत हरिभक्त परायण शेवाळे परिवार आणि जे काही आपले साधक बंधू आणि भगिनी सर्वांच्या सहकार्याने ही एक छोटीशी सेवा, मी छोटीशी म्हणत नाही परंतु ही सगळ्यात मोठी सेवा आहे तुम्हाला सांगतो. आणि ही जी काही सेवा, ह्या सेवेचं जे काही फल तुम्हाला आपल्याला परिस्थितीला अनुभवाला आलेला आहे. म्हणून या ठिकाणी हरिभक्त परायण शेवाळे महाराज रात्रंदिवस जी काय तुम्हाला सांगतो या ठिकाणी अधिष्ठान आणून बसवले. त्यांनी जे अधिष्ठान या ठिकाणी आणून बसवलंय, 1 वर्षभरामध्ये तुम्हाला आपल्याला कशाही प्रकारच्या कोणाच्या गाठीभेटी जी आहेत त्या गाठीभेटी घेता आल्या नाही. कोणाच्या गाठीभेटी घेता आल्या नाही तुम्हाला सांगतो. सत्पुरुषांनी सांगून ठेवले हे तुम्हाला आपल्याला अगोदर. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलंय बघा. एक ठिकाणी तर असं वर्णन आहे, गेले दिगंबर ईश्वर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगामध्ये कीर्ती राहिली तुम्हाला सांगतो साधू संतांची. आणि म्हणून आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी स्त्रीलिंगी वर्णन केलेलं आहे. अभंगामध्ये अभंगात वर्णन स्त्रीलिंगी केलेलं आहे. फक्त या ठिकाणी विषय आणि विषयाचं प्रयोजन तुम्हाला सांगतो समजून घ्यायचं. श्रीपाद बाबांचे बोले विषय आणि विषयाचं प्रयोजन ज्याला समजलं, आज जे आहे ना तुमच्या आपल्या समक्ष मला सांगतो, आज ज्याला प्रयोजन कळलेलं आहे ना तुम्हाला सांगतो, काही होऊ द्या, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना काहीही होऊ द्या. आमचा मागाशी विषय झाला, आतमध्ये बसलो होतो तेव्हा अभंगाचं जे वर्णन आहे रूपक याच्यामध्ये स्त्रीलिंगी केलं जगद्गुरु तुकोबाराय. फिरे माघारी. कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला सांगतो नियमाला खूप महत्व आहे. हाची नेमाता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. काही काम करत तुम्ही त्याला नियमाला महत्व आहे तुम्हाला सांगतो. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा सांगितलं आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने त्यांनी पथ्य सांभाळावे. नियम महत्वाचा आहे. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा हरिपाठात वर्णन केलेलं आहे. नित्य नेम नामी ते प्राणी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी.
वल्लभ तया जवळी. कोण? जे नित्य नेमाने असेल तो. त्याचं उत्तर लगेच दुसऱ्या वळीमध्ये दिलेलं असेल. म्हणून नेमाला खूप महत्व आहे. हाची नेम आता न फिरे माघारी. आता मी एक नेम केलाय म्हणतात जगद्गुरु तुकोबाला, मी माघारी फिरणार नाही. नाहीतर माऊली ज्ञानोबारांनी ओळ टाकलेली बघा ज्ञानेश्वरीमध्ये, उड्या भरपूर लोकांनी टाकले त्याच्यामध्ये. अस्तेच्या महापुरी रिगदाती कोट्यावरी, पण प्राप्तीच्या पैलतिरी विपैला निघी. भरपूर लोकांनी याच्यामध्ये उड्या टाकल्या माणसाने. हा, आता हे 1 वर्षामध्ये भरपूर प्रचितीला आलं, अनुभवाला आलं. तुम्हाला आलंय का नाही मला माहिती सांगता येणार नाही, पण हे जे काही 1 वर्षापासून तुम्ही आपण जे काय ऐकतो, काही त्यामधून पण गेली, काही त्यामधून सुद्धा गेली मला सांगतो. पण त्या हे जे काय आता चालू आहे त्या रेषेमधून काही माणसं गेली आणि त्यांनी जे काय आहे ना, जे मंगळसूत्र जे आहे ते मंगळसूत्र काढून पण टाकलंय कोणाच्या सांगण्यावरून. हा, कुछ तुम समजो कुछ हम समजेंगे, कारण ते केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणतात. परंतु जर मी बऱ्याच वेळेस सांगितलेले, परंतु आत्ता सांगतो, जर मोदी साहेबांनी टीव्हीला उद्या सकाळी बातमी जर दिली की जो माळकरी दिसेल त्यांना गोळ्या घालायच्या, जो माळकरी दिसेल 1 महिन्यात सगळी माणसं संपुष्टात आणायची, काय करणार? अहो, मी सुद्धा नाही धोतर फेटा टाकून तुम्ही तिकडे तरी वड्या नाड्यामध्ये, बाकीच्यांचं काही घेऊन बसले कीर्तनकार मंडळी. जर समजा येत कदाचित असा काढून जर निघला महाराज निंबाळकर महाराज, काय करणार माणसं? आता रूल आहे, शासनाचे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतात. तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर, शासनाच्या नियमाप्रमाणे आपला सुद्धा कार्यक्रम चालू आहे. आणि शासनाने जर समजा उद्याच्याला असा जर नियम काढला तर आपण काय करायचं? प्रश्न एक नाही मोठा. हा, आपण समजून घ्या फक्त कोणाकोणी जे राहणार आहे ते फक्त ध्यानात राहू द्या. जर समजा कदाचित निघू नये, असं काढू नये, पण जर निघला तर काय करणार? म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगताय, हाची नेम आता न फिरे माघारी. का? मी बैसले शेजारी गोविंदाची, मी गोविंदाच्या शेजारी बसलेले आहे. हा, मी कोणाचं? गोविंदाच्या शेजारी बसलेले आहे. नवे नवे ते मी त्यांच्या मांडीवरती बसलेली आहे. घरारी घी झाले पट्टराणी बळे, गोविले सावळे परब्रह्मा. कोणाचं घर निघाले? मी कोणाचं घर निघाले म्हणतात? घर रेघी झाले पट्टराणी बळे. ऐका नाही, वरिले सावळे परब्रह्मा. म्हणजे परब्रह्माला जे काय आहे ते मालक केलं, परब्रह्माला मालक केलं. ते आता माझे मालक आहेत. आता मी त्यांच्या बरोबरीने आहे. मला कसल्याही प्रकारचं जे काय आहे आता भीती राहिलेली नाही. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा सांगतात काय? एवढं जे काही सामर्थ्य आहे, एवढी जी काही शक्ती आहे, ही शक्ती माझ्यामध्ये कशामुळे निर्माण झाली? एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये म्हणजे कशाच्या संदर्भात आलं? कशामुळे एवढं सामर्थ्य आलं? एवढी ताकद, एवढी शक्ती आहे ती कोणामुळे प्राप्त झाली? बळियांचा अंगसंग झाला आता. अशा सत्पुरुषांची जीवनात भेट झाली. त्यांना म्हणायचं बळियांचा अंगसंग झाला आता.
नाही भय चिंता तुका म्हणे. घर रिघी झाले पट्टरानी बळे, गोविले सावळे परब्रह्म. किती सोपं गणित हे तुम्हाला सांगतो. विषय आणि विषयाचं प्रयोजन जे आहे, विषय आणि विषयाचं प्रयोजन ज्याला समजलं, म्हणून आजचा जो काही दिवस आहे, हा दिवस ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह होतो, खऱ्या अर्थाने त्या दिवशी त्याचा नवीन जन्म होतो. तोपर्यंत त्याचा नवीन जन्म जो आहे तो नाही. कारण तुम्हाला आपल्याला उदाहरणं वगैरे जी आहेत ती ऐकायला भरपूर मिळालेली आहेत. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज ज्या दिवशी जीवनामध्ये 7 वर्षाच्या मुक्ताबाईची भेट झाली, अनुग्रह झाला, वृत्तांत जास्त लांबवत नाही, अनुग्रह झाला आणि स्वतः महात्म्याच्या मुखातून उद्गार आले. ज्या 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांच्या मुखातून उद्गार आले की चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, चांगदेव म्हणे, आज जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज माझा खऱ्या अर्थाने जन्म झाला. ज्यांचा जन्म जो आहे ना, तुम्हाला सांगतो, ज्यांचा जन्म त्या मंडपामध्ये झालाय त्याला कसल्या प्रकारची भीती नाही. परंतु फक्त त्याचं काय पाहिजे तुम्हाला सांगतो, निश्चय पाहिजे. जसा जगद्गुरु तुकोबाराय निश्चयाचे बळ तुका म्हणण्याची फळ. त्याचा निश्चय फक्त पक्का असावा, नाहीतर तो का जर डळमळीत निश्चय जर असेल तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला आपल्याला उपभोगायला मिळणार आहे. अजून काहीच नाही तुम्हाला सांगतो. नाथबाबांनी वर्णन करून ठेवले, तुम्हाला सांगतो. सिद्धांत बोध नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन करून ठेवलंय अजून पुढे काय काय पराक्रम होणार आहे. त्या पराक्रमामधून आपल्याला जायचंय सर्वांना. एवढे काय महान पराक्रम सांगितलेले तुम्हाला सांगतो. नाथबाबांनी सुद्धा लिहून ठेवले अगोदर. आत्ताशी काय झालंय सुरुवात. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी टाकलेली
खूप महत्वाची वेळ आहे. आपल्यावरती सुद्धा प्रसंग येऊ शकतो. काय माऊली ज्ञानोबांनी टाकलेली वेळ 13व्या अध्यामध्ये 581 नंबरची वेळ आहे. आईशी दशा येईल तेव्हा मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी दशा जीवनामध्ये येणार आहे, प्रत्येक जणाच्या जीवनात येणार आहे. तेव्हा काय करणार? म्हणून ही गोष्ट अगोदर हस्तगत करून घ्या, असं माऊली ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी पण जेव्हा तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी वाचन केलं, समजून घेतले ज्ञानेश्वरी. समजून घ्यायला सांगितलं, पारायण नाही, समजून घ्या. सांगते काय? कारण ज्ञानेश्वरी रस्ता दाखवते, तुम्हाला सांगतो. आणि महात्मे जी काय आहेत ना, महात्मे तुम्हाला आपल्याला बोटाला धरून घेऊन जातात. महात्म्याची जीवनामध्ये भेट व्हायला पाहिजे. महात्म्याची ज्याच्या जीवनामध्ये भेट झाली, तुम्हाला सांगतो त्याचं कल्याण. नाहीतर इथून पुढची स्थिती जी आहे ती खूप डेंजर स्थिती आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आपल्याला जी काय आहे ते परिस्थितीला आले का नाही आज? आपण जे काही प्रमाण घेतो, प्रमाण घेतलेले तुम्ही, आपण आपल्या पाठांतर पण एक प्रमाणात आहे म्हणतोय आपण म्हणतोय का नाही? कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती घरातली सुद्धा माणसं जात नाही. पण म्हणाल प्रचितीला महाराज, घरातली माणसं सुद्धा म्हणतात जायला नको. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. उपकार आहे तुम्हाला सांगतो महात्म्यांची. अरे अंती जाशील एकटा रे प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राशील तुटतील प्राण्या मायेचा बाजार. अडकलोय तुम्ही आपण याच्यामध्ये. आणि इथून पुढे खूप तुम्हाला सांगतो, लिहून ठेवलेले जे आहे ना ते आपल्याला परिचितीला येणार आहे, दिसणार आहे. एका सुभाषितकाराने कोणतरी गायलेले आहे, तुम्हाला सांगतो. तुफान सुटला वारा अरे मानसा, तुफान सुटला वारा. कलियुगाचा सुटला वारा. खेळ अवघा सरला सारा. कलियुगाचा सुटला वारा. खेळ अवघा
सरला सारा जाणून घे हरिहरा मानसा तुफान सुटला रे मानसा तुफान सुटला आता कशाच्या गाठी भेटी आता कशाच्या गाठी भेटी गाठी पडल्या तुटण्यासाठी गाठी पडल्या तुटण्यासाठी कुठवर पळशी पाखरा मानसा तुफान सुटला मानसा तुफान सुटला दैवगतीचा खेळ असा दैवगतीचा खेळ असा आयुष्य चालले भराभरा आयुष्य चालले भराभरा कुठवर खाली तो यर जागा कुठवर खाली तो यर जागा रे मानसा तुफान सुटला मानसा तुफान सुटला येईल पावना यमराज नारा येईल पावना यमराज नारा मग नाही रे कोणाचा थारा मग नाही रे कोणाचा थारा सद्गुरूचा दास म्हणे हरिनाम स्मरा सद्गुरूचा दास म्हणे हरिनाम स्मरा का होतोशी पावरा रे मरा मन सुटला पुढे अशी स्थिती होणार आहे म्हणून आपली हस्तगत वस्तू पहिली करून घ्यावं लागेल तुम्हाला सांगतो अनंत उपकार महात्म्याचे आहे साधू संतांना हे माहित होतं त्यांनी तुम्हाला आपल्याला वेळोवेळी जाग केले कितीतरी इंटिमेशन साधू संतांनी तुम्हाला सांगतो दिलेले आहेत उठा जागे भारे आता स्मरण करा भावे चरणी ठेवा चुकवी व्यथा राम राम
साधू संत. परंतु तुम्ही आपण जे काय आहोत ना, शेजाऱ्याने केलं म्हणून आपण करायचं. आता बऱ्याचशा ठिकाणी जी काय ना, आजची जी काय तिथी आहे ना, आज धर्मनाथांची बीज आहे. म्हणून त्याचा संदर्भ जो आहे ना, बऱ्याच लोकांना माहिती. धर्मनाथाची बीज. बीज म्हणजे काय, कशाला म्हणतात बीज? धर्मनाथाची बीज. नवनाथ ग्रंथामध्ये 34व्या अध्यायामध्ये धर्मनाथाचा उल्लेख आहे. धर्मनाथ हा नेमका कोण आहे? आणि ही योजना जी आहे ना, ही रीत जी आहे ना, ती फक्त ह्या मंडपामध्ये महाराज. धर्मनाथ जो आहे, कोणाचा मुलगा आहे महाराज? कोणाचा आहे मुलगा धर्मनाथ? हा, कुणी वाचलं नवनाथ? जे धर्मनाथ बीजेचे आज उत्सव आहेत ना, गावोगाव सत्य सुद्धा चालू आहे. हा मुलगा नेमका कोणाचा आहे म्हणून धर्मनाथ नाव ठेवलेलं आहे. आणि ह्या दिवशी जी काय आहेत ना, ह्या दिवशी त्याला अनुग्रह झालेला दिवस आहे. परंतु बरेचशे ठिकाणी जे आहे ना, ते फुलं टाकलेले फुलाचा कार्यक्रम करतात. पाहिलं तुम्ही फुलाचा कार्यक्रम? बीज म्हणजे तुम्हाला सांगतो जन्म आहे, जन्म. धर्मनाथ बीज. त्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट होते तो बीज दिवस म्हणतात त्याला. कारण याला पुरावाही तुम्हाला सांगतो. 34व्या अध्यायामध्ये माघ शुद्ध द्वितीयशी धर्मनाथाची बीज म्हणती. या दिवशी गोरक्ष जती अनुग्रह देत तयाते. त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथाला अनुग्रह दिलेला आहे. म्हणून त्याला धर्मनाथ बीज असं म्हणतात. आणि ही बीज जो कोणी साजरा करेल त्याच्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट होईल असं वर्णन 34व्या अध्यायामध्ये. आपण फक्त नवनाथ लावतो आणि वाचतो. वाचायचं काम चालू आहे, लावायचं काम चालू आहे. लावणे काढणे. संदर्भ जो आहे तो संदर्भ बघा. जीवनामध्ये सद्गुरूची भेट ज्या दिवशी होते तो दिवस आपला जन्मदिवस. तिथून पाठीमागचं जे काय आयुष्य आहे ते फुकट गेलेलं आयुष्य आहे. तिथून पुढे आपली नवीन सुरुवात, आपल्या जीवनाची वाटचाल. आणि आजचा जो काय तो हा महत्वाचा दिवस. म्हणून हा जर साजरा जर केला कुणी तर याची फलश्रुती खूप मोठी सांगितलेली आहे. म्हणून अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हण साई जगद्गुरु तुकोबरायांच्या सुद्धा जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात 35व्या वर्षी, 35व्या वयाच्या 35व्या वर्षी सद्गुरूची जीवनात भेट झाली. जीवनात सद्गुरूची भेट झाली. आणि जीवनात सद्गुरूची भेट झाल्याच्या नंतर म्हणजे 35 वर्षाचं जे काय आयुष्य आहे जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यात वर्णन केलेले. फक्त गाथा जो आहे, बरेच महाराज मंडळी सांगतात माथा ठिकाण्यावरती ठेवून गाथा वाचा. माथा ठिकाण्यावर ठेवून 35व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. आणि ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली, बाबाजी चैतन्यांनी काय केलं? ठेवीला हात काय
कुरवाळीला माथा, आता सांगितले चिंता न करावे. आता चिंता करण्याचं काही कारण राहिलं नाही. आणि स्वतःच्या तोंडाने कबुली दिली. तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबाराय 35 वर्षानंतर माझं पुण्य जे आहे ते फळाला आज आलं. त्याच्यावरती रचना मांडली जगद्गुरु तुकोबाराय. पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत वर्षानंतर माझं पुण्य फळाला आलं. जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. सन्मुख म्हणजे समोरासमोर. झालो सन्मुख तो कैसा. जसं ज्ञानोबरायांनी सांगितलं हरिपाठामध्ये, नामाशी विनमुख तो नर पापिया, हरीशी न धावल्या न पावे कोणी. म्हणजे संताशी सन्मुख झालो. संताशी काय झालो? सन्मुख. जे विनमुख होतो आतापर्यंत ते सन्मुख झालो. कशाने? आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे त्यांच्या पाया ठेवितो, तुका म्हणे धन्य झालो. सुखे संताचिया झालो, किंवा जन्म आलो त्याचे आज फळ झाले साची. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली, कृत्य झालो इच्छा केली ते, तुका म्हणे काळ आता करू न शिके. ताकद कोणाची? जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये सद्गुरूची भेट झाली. 7 वर्ष आणि 3 महिने, म्हणजे तुकोबारायांचं आयुष्य जे आहे 42 वर्ष 3 महिने आयुमान. 7 वर्ष आणि 3 महिने बळीयांचा अंग संग झाला. जीवनामध्ये जो आहे ना, बड्या माणसांचा संग झाला, परंतु बडे माणसं सुद्धा ओळखता येत नाही आपल्याला. आज तिथे खूप मोठा घोटाळा आहे. बाबा म्हणायची बडी माणसं म्हणजे कोणती? जगद्गुरु तुकोबारायांनी जी काय आहे ना, हे सामर्थ्य तुमच्या आपल्यामध्ये जर यायचं जर असेल तर याला काय करावं लागतं? जगद्गुरु तुकोबाराय दाखवून देत आहे तुम्हाला आपल्याला की मी काय केलं. माझ्या सद्गुरुनाथांनी मला अनुग्रह दिल्याच्या नंतर माझी जी काय आहे उन्मणी अवस्था निर्माण झाली. उन्मणी अवस्था. अजून उन्मणी कशाला म्हणतात? जागृती म्हणजे काय? सुषुप्ती म्हणजे काय? उन्मणी म्हणजे काय? तुर्य म्हणजे काय? खूप घोटाळे तुम्हाला सांग. आणि या ठिकाणी जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूची भेट होत नाही तोपर्यंत उन्मणी स्थिती जी आहे ती प्राप्त होत नाही. मी सांगत नाही तुम्हाला माऊली ज्ञानोबरायांचं प्रमाणे त्याला हरिपाठामध्ये तुम्ही आता हरिपाठ घेतला, रामकृष्ण नामी उन्मणी साधली, अरे तयासीच लाधली सिद्धी. तिसरी अवस्था आहे. आणि तिसरी स्थिती, तिसरी अवस्था जीवनामध्ये संताशिवाय प्राप्त होत नाही. अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये स्थिती प्राप्त झाली. आणि म्हणून मुखावाटे हे उद्गार बाहेर निघले. तुम्हाला सांगतो की उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अरे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुटलेलं होतं कनेक्शन तुटलेलं बाबाजी चैतन्याने जोडून दिलं. बाबाजी चैतन्याने जोडून दिल्याच्या नंतर जी आहे ना जीवनामध्ये काय अशी अनुभूती आली. काय?
जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात, मी देव पहावयाशी गेलो नि देव देवाची भुवनी खेळ देव पाहायला गेलो होतो. तुकोबाराय सांगतात, सद्गुरुनाथाच्या जीवनात भेट झाली. पहाटे अनुग्रह झाला, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. पहाटे स्नानाला चाललो असताना जीवनामध्ये बाबाजी चैतन्याची भेट झाली आणि शास्त्र जे आहे ते शास्त्र अनुभूतीला यायला लागलं. जशी अर्जुनाची स्थिती झाली, अर्जुनाची सुद्धा स्थिती झाली ना. 9वाध्याय ज्ञानेश्वरीचा बघा, राजगुह्य योग. अरे अर्धोन मिलित डोळे वर्ष साती आनंद जय. आतील सुखर मोचनी बळे बाहेर शरीर थरथर कापे. जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानेश्वरी वाचली होती म्हणजे माझी आज अशी स्थिती अजून झाली नाही. अशी स्थिती कशाने होईल? जीवनात संत भेट झाल्याशिवाय अशी स्थिती होत नाही. आणि अशा स्थितीबद्दल तुम्ही आपण काही कसल्याही प्रकारची काळजी करत नाही, तुम्हाला सांगतो. आणि अशी स्थिती जीवनात झाली ना, तुम्हाला सांगतो, त्याला भीतीचं कारणच राहिले नाही. विठ्ठल तुकोबारायांनी पुरावा सांगितला याच्यामध्ये. तुम्हाला सांग, एक तर जी काही स्थिती प्राप्त करून घ्या, नाही तर एक तर सत्पुरुषावरती विश्वास ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय जी काय आहेत ना, त्यांनी विश्वास पण ठेवला आणि स्थिती पण प्राप्त करून घेतली. एक अभंगामध्ये सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी, माझ्यामध्ये ही जी काही सामर्थ्य निर्माण झालं, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयांच्या अंकित राहिलो आम्ही. इथे कोणी अंकित राहते? अंकित म्हणजे काय हो महाराज? अंकित म्हणजे त्यांच्या आज्ञेत. बळीयांचे अंकित, त्यामुळे आम्ही झालो बळीवंत. आमच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य निर्माण झालं. त्यांची आज्ञा पाळल्यामुळे आम्ही सामर्थ्यवान आहोत. नाहीतर आम्ही कसलं सामर्थ्यवान? त्यांच्या आज्ञेमध्ये आम्ही राहिलो. बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा. संसार लाथाळीला. संसार म्हणजे कोणता? हा नाही बरं का? जी जन्म मरण जी काय राहटी होती त्यामध्ये गुंतलेले होतो ना.
फजित. कुठपर्यंत जन्माला यायचं आणि कुठपर्यंत मरायचं ही जी काही राहती आहे या राहतीतून मी बाहेर निघालो. म्हणून आपला मगाशी विषयी गेला होता काय की आज धर्मनाथाची बीज आहे. मुलगा कोणाचा आहे मी असा प्रश्न तुम्हाला विचारला होता. त्रिविक्रम राजाचा मुलगा आहे म्हणतात हे महाराज. त्रिविक्रम राजाचा मुलगा का मच्छिंद्रनाथाचा मुलगा आहे? कोणाच्या देहात प्रवेश केला? त्रिविक्रम राजाच्या देहात कुणी प्रवेश केला होता? मच्छिंद्रनाथाने. आणि तिथून पुढे धर्मनाथ हा कोणाला झालेला आहे? जी रेवती कोणाची? गोपीचंद पंत्या राजाची पत्नी, त्रिविक्रम राजाची पत्नी. त्या रेवतीला झालेला हा धर्मनाथ केव्हा झालेला आहे? जेव्हा त्रिविक्रम राजा जो आहे इहलोकीची यात्रा संपून परलोकी गमन झालं होतं. म्हणजे चाललं होतं त्यांचं प्रेत जे आहे, बॉडी जी आहे ती बॉडी चालवली होती. आणि बॉडी चालवली असताना त्या ठिकाणी जी काय आहे ना मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या जे दृश्य आहे ते दृश्य पाहिलं. कारण पूर्ण गाव जे आहे ते गाव हळहळ करत होता. आणि गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाला सांगितलं होतं की एवढा मोठा काहीतरी सत्पुरुष आहे हा. ज्या अर्थी ही प्रजा हळहळ करते त्या अर्थी खूप मोठा काहीतरी सत्पुरुष असला पाहिजे आणि तुम्ही याला जिवंत केलं पाहिजे. अरे बाबा हे जे आहे हे आपलं काम नाही. कारण देवाचं कार्य जे आहे ते त्याच्यामध्ये साधूने ढवळाढवळ करू नये. साधूच्या कार्यामध्ये ईश्वर ढवळाढवळ करत नाही. आपण कसं ढवळाढवळ करायचं? परंतु गोरक्षनाथाने सांगितलं की बाबा आपल्यामध्ये सामर्थ्य नाही का? एवढं सामर्थ्य आहे ना आपल्यामध्ये. जिवंत करण्याचं उठवण्याचं सामर्थ्य तुमच्या आपल्यामध्ये आहे. मी सुद्धा उठवू शकतो आणि तुम्ही तर माझे गुरु आहात. माझ्यापेक्षा तुम्ही किती पॉवरफुल. मी सुद्धा उठवू शकतो त्रिविक्रम राजाला. अरे बाबा हो गोरक्षा, परंतु हे जे आहे हे काम आपलं नाही. ईश्वराच्या कार्यामध्ये तुम्ही आपण ढवळाढवळ करू नये. मग एक काम करा की काही करा परंतु जिवंत करा त्या. मला हे सहन होत नाही. मी करतो परंतु एक अटीवर. म्हणले काय? मी माझ्या शरीरातून बाहेर निघतो. मी माझ्या शरीरातून बाहेर निघतो जोपर्यंत त्रिविक्रम राजांच्या शरीरामध्ये मी प्रवेश केल्याच्या नंतर जेव्हा मी त्याच्या शरीरातून बाहेर येईल तोपर्यंत माझी बॉडी तू जतन करून ठेवायची. तोपर्यंत माझी जी बॉडी आहे ना ही तू जर सांभाळून ठेवत असेल तर ह्या अटीवरती मी जिवंत करतो. कोणाला? त्रिविक्रम राजाला. ठीक आहे म्हणले, तुमची बॉडी सांभाळून ठेवी. आणि त्याच क्षणाला जी आहे मच्छिंद्रनाथानी जी काय आहे आपली जी काया आहे ती सोडून दिली आणि त्रिविक्रम राजाच्या कायेमध्ये प्रवेश केला. ही बॉडी खाली पडली. कोणाची? मच्छिंद्रनाथाची. ती बॉडी घेऊन कोण गेलं? गोरक्षनाथाने एका गुहेमध्ये ही बॉडी ठेवली होती. आता ही कुठपर्यंत जतन करून ठेवायची माहिती का? जोपर्यंत मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या बॉडीमधून बाहेर निघत नाही तोपर्यंत ही बॉडी काही एक दिवस आणि 2 दिवस होत काय 12 वर्षे राहिली त्रिविक्रम राजा. मच्छिंद्रनाथ त्रिविक्रम राजाच्या बॉडीमध्ये किती वर्षे राहिली? 12 वर्ष. आणि 12 वर्ष ती बॉडी जी आहे ती बॉडी ठेवली गोरक्षनाथाने. आता त्याचा वृत्तांत खूप म्हणजे मोठा आहे तो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मच्छिंद्रनाथापासून मुलगा झाला रेवतीला नंतर त्याचं नाव धर्मनाथ. त्या धर्मनाथाला अनुग्रह झालेला आजचा हा दिवस. मला याच्यातून सांगायचंय काय की पर काया प्रवेश आपल्या शरीरातून आपल्याला बाहेर निघता येतं का नाही? परत शरीरात जाता येतं का नाही? आपल्याला ह्या शरीरातून बाहेर निघता येतं का?
येतं निघता. अहो बोध तोच आहे, तुम्हाला सांगतो. मच्छिंद्रनाथापासूनच आलेला आहे. जे तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेले का, ज्यांना हा प्रसाद मिळालेला असेल ना, तो मच्छिंद्रनाथाच्या मुखातूनच आलेला तो शब्द आहे आणि तोच आपल्याला मिळालेला आहे. मग मच्छिंद्रनाथ जर पर काय प्रवेश करू शकतात तर तुम्ही आपण करू शकतो का नाही? करू शकतो का नाही महाराज? करू शकतो. माझं तर संशय आहे याच्यावर. नाही करू शकतो. कसं काय करणार? बरं काय आपण ह्या शरीरातून जसं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की मी माझा मृत्यू सुद्धा माझ्या डोळ्यांनी पाहिला. माझे मरण म्या पाहिले डोळा, तो ये झाला सोळा याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. माझे मरण मी पाहिले, माझ्या डोळ्याने मी माझं मरण पाहिलं. मग आता आहे ऐका पडतरी महाराज, म्हणजे सांगितलं जाते का? आणि त्याला भीती नाही. तुम्हाला सांगतो, त्या मृत्यूचेच भय राहिलं नाही. विशेष संपला ना. इथं बसलेल्या पैकी, उभा राहिलेल्या पैकी माझ्या सकट सगळ्यात मोठी भीती कोणती आहे आज? सगळ्यात मोठी भीती मरण. असं कोणी सांगा बरं की बा मला मरणाची भीती वाटत नाही. मी लगेच उपाय सांगतो त्याची. मला मरणाची भीती वाटत नाही असं आहे की कोणी? सगळ्यांना ही वस्तू नको आहे आणि तिथं एक दिवस आहे का नाही? एक दिवस ही वस्तू एक दिवस आहे आणि भीती मात्र सर्वांना आहे. मग आता ही वस्तुस्थिती तुम्हाला आपल्याला जिवंतपणीच मरणाची कला शिकणे या नाव भक्ती आहे. तुम्हाला सांगतो, जिवंतपणे मरणाची कला शिकणे. आणि जो जिवंतपणे मरणाची कला शिकला ना तो मृत्यूला घाबरणार नाही. जिवंतपणे ज्याने ही कला अवगत केली, या शरीरातून बाहेर कसं निघायचं? निघता येतं ह्या शरीराच्या बाहेर. आज पण निघता येतं. आणि याला उन्मनी स्थिती म्हणतात. तुम्हाला सांगतो, तीच उन्मनी स्थिती आहे. काय म्हणतात? म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं की बाबा हो, तयाशीच लादली सकळ. नाही तर मग चालू आहे. आज तुम्हाला सांगतो, जोरात चालू आहे. सगळ्या प्रक्रिया चालू आहेत. कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, भजन चालू आहे, सगळ्या गोष्टी आज चालू आहेत. परंतु उन्मनी जी स्थिती आहे ना, जशी अर्जुनाला झाली होती, जशी उद्धवाला झालेली आहे. उद्धवाला सुद्धा स्थिती झाली जेव्हा उद्धवाला अनुग्रह झाला. आणि उद्धवाला अनुग्रह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी उद्धवानी जी आहे ती कबुली दिली. किंवा पैठणचे एकनाथ महाराज जनार्दन पंतांकडून ज्या दिवशी अनुग्रह झाला, त्यांनी त्यांचा स्वतः हा अनुभव सांगितला. काय अनुभव आहे त्यांचा? अरे सात्विका भरणे रोमांची दाटले, स्वेदाचे जीवन येऊ लागले, कापे तो थरारे स्वरूप देखे नेत्री,
अश्रू त्या भितरी वाहतात, आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पुटी धरून राही, ताकी श्वासोश्वास ऊर्ध भावे देखा, सर्वाही एका मिळवून, एका जनार्दनी ऐशी अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी. 8 प्रकारची बघा. किंवा एकनाथ महाराजांचा भागवत. नाथ बाबा म्हणतात, मला जनार्दन पंतांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा माझी स्थिती वर्णन केली. तुम्हाला सांगतो 14व्या अध्यायामध्ये, पोटात उल्हास